आता या घडीला का कुणाच ठाऊक, पण अजिंक्य, तुमची लयच आठवण येते आणि नेमकं तुमच्याशी मी बोलू बी शकत नाही. हॅलो. हॅलो अबे भाऊजी, शीतल बोलते. हा वहिनी बोला की. हे कुठं आहे तो? बरे आहेत ना? हा वहिनी, आज एकदम व्यवस्थित आणि इकडे सगळं उत्तम आहे. तुम्ही फक्त 2 दिवस काळ काढा. म्हणजे 2 दिवसांनी मी बोलू शकते होय? होय होय, बोलता येईल की 2 दिवसांनी. 2 दिवसात पनिशमेंट संपती त्याची. शिक्षा काय देत्या तो? काळजी करण्यासारखं काय नसतंय ना? नाही नाही, तुम्ही का लय काळजी करत बसलाय? आत्ता हो भाऊजी, काळजी तर वाटणारच की. ते मान्य आहे मला, पण नका लय विचार करू. 2 दिवस असे जातील बघा. तुम्ही हाय म्हणून निदान कळतंय तरी, नाहीतर कुठलं काय. वहिनी, कसली भाषा करताय तुम्ही? एवढ्या हक्कानं तुमच्या हातचं खाल्लं ना मी, मग हे तर मी केलंच पाहिजे. नाही नाही, तसं काय नाही. मग कसं आहे तर. आणि हो, काही झालं तर बिंदास फोन करत जा. करते की. 2 दिवस कबूतर होईन मी. म्हणजे म्हणजे मी तुमचा निरोप आजपर्यंत पोहोचवीन आणि त्याचा तुमच्यापर्यंत. काय हो भाऊजी, चेष्टा कसली करताय तुम्ही? एक लक्षात ठेवा वहिनी, भाऊजीनी आणि त्याच्या बायकोनी कायम हसत हसत प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचा सामना केला पाहिजे. हे एकदम बरोबर बोललात बघा तुम्ही. तुमच्याशी बोलून बरं वाटतंय आता. हा बर, चालतंय तर मग ठेवू का आता? आणि उगाच नका लय काळजी करू. तो बाहेर आल्याला लगेच फोन लावून देतो. मी कशाला, तोच लावल की काय. चालतंय, ठेवते. हा. मामा, असं काय बघताय? योगा करतोय आम्ही. या तुम्ही पण या. योगा? मी नाही नाही नाही. असं काय करताय? योगा लय महत्वाचा असतो, लय फायदेशीर असतो. देर आर मेनी बेनिफिट्स. म्हणजे बघा, आता योगा केल्याने शरीर फिट राहतं, मन फ्रेश राहतं, दिवसभर टेन्शन राहत नाही. सगळ्यात महत्वाचं काय, तणावमुक्त. या या. नाही नाही, नको, मला नाही जमायचं. मग मी कशाला आहे, मी शिकवतो की. या. नको, तुम्ही करा. हाय मामा, जावायच्या शब्दाला एवढी पण किंमत देणार नाही वे. या. योगानं तुम्हाला योगासनं शिकवणारा जावई मिळालाय. या योगासनं करू. बसा. शीतल, तुम्ही तुमचं काम कंटिन्यू करा. हा, काय योगा बघायचंय? नाही नाही, करते की मी. तर मामा, आपण सुरुवात भुजंगासनापासून करू. त्यात काय करायचं तुम्हाला, माझ्याकडे बघा. ही पालथं झोपायचं. हात माग आणि परत मग हात अशी. आणि मुळात भुजंग म्हणजे काय, नाग. नाग कसा असा फणा वर काढतो, तसं असं वर निघून फणा काढल्यासारखं तोंड करायचं. सोपे. पालथं झोपा तुम्ही आधी, शिकवतो तुम्हाला. पालथं, हात माग. हे का आता हात असे. सोपं आहे. असं
नाही ना जमेना. अहो आता पहिल्यासारखं शरीर वळत नाही ना. नाही कुठं म्हणताय हा ट्राय ट्राय. शीतल तुम्ही जरा नंतर झाडता का? नाही मामाने मी इकडं जरा योगा करतोय. धूळ जरा जाऊ दे. ए शीतल, अगं झालं का नाही झाडून? अगं बाई, नाहीच झाडलं बाई अजून. अगं तुझ्यापेक्षा त्या म्हशी बऱ्या. त्यांना हल्या म्हणल्यावर त्या हलत्यात तरी, पण तू नुसती ढिम्माईच बघ. बर मामा मी काय म्हणतोय, तुम्ही आज नुसतं बघा आम्ही काय करतोय. हा यू कॅन डीड टुमारो. हा म्हणजे उद्या करू का? हा हा मग ही बरं होईल. ही मला चालेल. असं करू आपण. ओ, तुमचं कधी होणार आहे? मला अंगण झाडायचंय. शीतल ट्राय अंडरस्टँड. आम्ही इथं मन क्लीन करण्याच्या गोष्टी करतोय आणि तुम्ही अंगण क्लीन करण्याच्या गोष्टी करताय. अहो पण आत्मा मी ओरडायला लागल्यात. हो आमचं डेली रुटीन आहे. राहू द्या मग नाही करते योगा. अहो नाही नाही, असं नव्हतं म्हणायचं मला मामा. शीतल तू नंतर झाडू मार की. त्यांना योगा करू दे. बघा 5 मिनिटात तुम्हाला योगाचं महत्व कळलं. क्या बात आहे. बरं आता मी तुम्हाला पद्मासन शिकवतो. ठीक आहे शिकव ना. बघा फक्त उद्याच करायचं तुम्हाला. मामा गुड मॉर्निंग. भैया गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. भैया पेपर आणलेत आपले 4. का हो महेशराव 4 पेपर? मामा भैयाला तुम्ही काय एवढं साधं समजलं का? अहो त्यांना रोज 4 पेपर वाचायला लागतात. 1 इंग्लिश, 1 हिंदी आणि 2 मराठी. असं वय. पण मी काय म्हणतोय हर्षवर्धन, अहो पेपर जरी 4 असले तरी बातम्या त्याच असणार की. नाही नाही असं कसं मामा 4 पेपर म्हणजे. मामा टेन्शन नॉट, मी सांगतो की. त्याचं कसं आहे ना मामा, मराठी पेपर मध्ये लोकल लेवलचं राजकारण असतं, म्हणजे तालुका आणि राज्य. आणि हिंदी पेपर मध्ये नॅशनल लेवलचं म्हणजे देश पातळीवरचं राजकारण असतं. आणि इंग्लिश पेपर मध्ये म्हणाल तर इंटरनॅशनल लेवलचं राजकारण असतं. असंय मामा, ते कळलं का? हा पण तरी बी 4 पेपर म्हणजे. मामा अहो आमचं ते डेली रुटीन आहे. अहो मामा कसे माहितीये का, विकासाचं राजकारण करायचं म्हटलं की एवढ्या सगळ्या खबरी पाहिजेतच. हा कुठं काय चाललंय, कसं चाललंय का हो भैया? हा देर यू आर टॅलेंट, देर यू आर. खर तर तुम्ही नसता का नाही काय झालं असतं आमचं काय माहित, म्हणून तुम्हाला आम्ही आमच्या बरोबर आणले. हा बरं मामा या पेपर वाच बसा. नाही तुम्ही वाचा तुमचे 4 पेपर. मला जरा वैरणीचं बघायचंय. हा मला गोट्यात पण काम आहेत. चालू दे तुमचं. बर बर कॅलेंडर करू सुरू. इंग्लिश पासून घ्या. हा भैया. thousands of farmers march in Delhi. ए घरातल्या सगळ्यांना मोठ्या आवाजात ऐकू जाईल, एवढ्या मोठ्या आवाजात बोला. ओके भाई. thousands of farmers march in Delhi. They protested. काय हो एवढं मोठ्या मोठ्यानं काय वाचताय? जी अहो न्यूज वाचायचं चाललंय. या तुम्ही पण जॉईन व्हा. या रे. Thousands of farmers march in Delhi. They protested अगं and बाई, काय इंग्लिश पेपर वाचताय बे? बया बघितलं का? अहो अख्ख्या गावात कुणाला सुद्धा इंग्लिश पेपर वाचता येत नसल, फक्त माझ्या जावयाला येतंय. आता घ्या स्वयंपाक करायला. एवढं परत परत सांगून बी अंगण नाहीच झाडलं आहे का नाही? आय बाई ह्या पोरीचं तर काय करावं का नाही मला अजिबात काय कळना झालंय बघा. मामी राहू द्या. या बसा न्यूज वाचू आपण. या काय लिहिलंय म्हणायचं? अहो मामी, शेतकऱ्यांचा जो दिल्लीत मोर्चा चाललाय ना त्याच लिहिले. होय मग ते पण इंग्लिश मध्ये लिहिले वय? जी आपल्या शेतकऱ्याला काय साधा सुद्धा समजली वय तू?
हा मनात आणलं का नाही गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळं ढवळून टाकल ती हो. होय ती बी आहेच म्हणा. टॅलेंटराव घे नेक्स्ट. जय श्री या न्यूज ऐकायला या. हाव भैया महत्वाची बातमी राहिली की. राष्ट्रीय शक्ती युवा पक्षाचे पक्षश्रेष्ठी दादासाहेब पाटील आज चांदवडीमध्ये विकास कामाच्या उद्घाटनासाठी येणार आहेत. ए चल चल बाहेर तू चल. ज्याला जवान आणि त्यांच्या फॅमिली बद्दल आदर नाही अशा माणसांना आमच्या पक्षात स्थान नाही. तरी सर्व काही वाचतो का रे तू हा काय वाचावं काय नाही हे पण कळत नाही का तुला. हाव काय झालं भैया? काय झालं मला विचारतोय काय झालंय? भैया हाव हर्षवर्धन नाव काय झालं? पुष्पा काय माहित बाई आता. होय हो तुम्ही तर काय बोलले नाही ना. अगं मी कधी गोठ्यातल्या मशीन नाहाल्या म्हणत नाही, त्यांना कशाला काय बोलायला जाईन. मग सरळ सांगा की ही शेतलीच हमकस काहीतरी बोललेली दिसती. आता तिच्या कशाला इथेस? ती हाय का तरी इथं ग? नाहीतर काय मग मग काय एवढे चिडून गेले भैया? काय हो काय झालंय? जय श्री जरा शांत राहू दे आम्हाला. अहो काय झालंय ते तर सांगा की. लिव्ह मी अलोन आय एम थिंकिंग राईट नाव. ओ तुमचे ते थिंकिंग बिंकिंग नंतर करा. घटक्यात मूड बदलायला काय होतो हो तुम्हाला? एकतर सकाळ सकाळ नाटक करायला कंटाळा येतो इथं आणि रोज ड्रामा करायचं म्हणजे ताकद लागती. आणि त्यात कारण तर कळू देत मला. काय ड्रामा आहे आजचा? ड्रामा ड्रामा लावलाय का? अहो काय बोलताय तुमचं तुम्हाला कळतंय का? अहो मलाच कळतं, अजून कुणाला काय कळत नाही तेच बरं आहे. म्हणजे सगळ्यांना सगळं कळलं का नाही मग लांडगा आला रे आल्याची गत होईल तुमची. जयश्री आधीच आमचं डोकं हल्लंय त्यात तुम्ही अजून आमच्या डोक्यात जाऊ नका. वय हायवे तुम्हाला चेष्टा लावली का मी इथं? हे असं वाकड्यात बोलणं बंद करा. एकदाच सांगतोय, परत सांगितलं नाही म्हणून सांगायचं नाही, नाहीतर. बर काय झालंय सांगताय का? राष्ट्रशक्ती युवा पक्षाचे पक्षश्रेष्ठी आज गावात येणार आहेत का? आमच्या जखमेवर मीठ चोळायला. अहो मग त्यात एवढं चिडण्यासारखं काय झालंय? आज पाटील साहेब गावात येणार आहेत याची आम्हाला कल्पना सुद्धा नाही. आईला ह्या घरात जसं आलोय तर घरातच अडकलोय. बाहेर काय चाललंय हे कळायला मार्ग सुद्धा नाही. त्या शीतलमुळं आमचं पक्षातनं पद गेलं, गावातली पद गेली. शीतलमुळं आम्हाला पक्षातनं बाहेर काढलं. तिच्यामुळे सगळं आयुष्याची वाट लागली. तिला आयुष्यात लई त्रास द्यायचा आहे, पण तिच्यामुळं आमच्या करिअरची झालेली माती आम्हाला बघायची नाही. उद्या आमच्या जागी दुसरा कोण आला तर आम्ही पक्षातनं कायमचे बाहेर पडू. आणि हे तुमच्या घरातले वाशे आयुष्यभर मोजण्यात ना आम्हाला काडीचा सुद्धा इंटरेस्ट नाही. आता जिच्यामुळे हे सगळं झालंय तिच्यामुळं तुम्ही पक्षात परत येणार. हो मिसेस काय बडबडत आहे? अहो बुद्धिबळ काय तुम्ही एकटेच खेळत नाही. आणि तुमच्यापेक्षा मोठी जखम तिने मला दिली आहे. मी तर तिची पाठ आयुष्यभर सोडत नसते. पण करायचंय का आता? तुम्हाला फक्त तुमचं काम झाल्याशी मतलब आहे ना? आमचं काम म्हणजे? म्हणजे पक्षश्रेष्ठी तुम्हाला पक्षात परत घेणार. कसं शक्य आहे ते? काही बोलता का हो तुम्ही? काही बोलता का? हाऊ इज इट वर्क? ते तुम्ही बघालच. आता फक्त तुम्ही डोळ्यात पाणी आणून बसा. बाकीचं मी बघते. अहो पण आहा पण नाही, पाणी. पाणी
अरे काय गॉड, काय लावले? जाऊ दे त्याच्या आईला. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर जाऊ दे. डोळ्यातनं पाणी काढायला सांगितले. आईला हे जरा अवघडच आहे बरं. टॅलेंट तुमचंच काय तर चुकलं असेल बघा. त्याच्याशिवाय का भैया एवढे चिडून गेले बरं? अहो मामी, माझं काही नाहीये, ते बातमीमुळे झाले. बातमी? हा असल असल. तसा शेतकऱ्यांचा लई कळवळ आहे बघा त्यांना. माझा जावई तसा. अहो मामी, आज गावात पक्षश्रेष्ठी येणार आहेत आणि भैयांना आताच पक्षातून बाहेर काढले त्यांनी. त्यामुळं तर चेडे, काय ग, काय झालं? पप्पा लय जिवारी लागले हो त्यांना. काय? अगं काय झालं आता? काय सांगू आता? अगं काय आहे ती नीट सांग की. अगं आमच्याकडे काही चुकलंय का? तुमचं नाही. अहो मग झालंय तरी काय? त्यांना वाईट एकच गोष्टीचं वाटलंय की त्यांना पक्षातनं बाहेर काढून टाकलं. अहो एवढी वर्ष त्यांनी पक्षासाठी काम केलं, एवढं धडपडले, कार्यकर्ते जमवले, तालुक्यावर जम बसवला, पण असं डायरेक्ट त्यांना पक्षातनं बाहेर काढून टाकल्यावर वाईट वाटणारच ना ग. अगं ती तर आहेच, पण आता त्याचं काय? त्यांच्या पक्षाचे साहेब गावात येणारे ते ऐकल्यावर त्यांना ते सगळं एकदम आठवलं. एवढं राबून बी आज त्यांना ही किंमत मोजायला लागते. त्यात त्यांची काही चूक बी नव्हती. त्यात आमचं लग्न झालं, आई साहेबांनी पण त्यांना झिडकारलं. मला आता आतमध्ये म्हणत होते, जयश्री कशालाच अर्थ नाही काय. एकदम आड्याला डोळं लावून बसलेत ग, गप्पच झालात एकदम. माझ्या तर अंगावरच काटा आला. मी त्याचेच निघून आले बाहेर. अरे देवा, अरे बाबा काय परीक्षा बघायला लागलायस आमची? आज जर ते पक्षात असते तर कामात मन रमलं असतं त्यांचं. वय जेडे, तू म्हणतेस ना, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे बघ. टॅलेंट त्यांना परत पक्षात घेता येईल असं काही होऊ शकतं का? अहो अवघड आहे ते. आता पक्षश्रेष्ठींनीच त्यांना पक्षातून बाहेर काढलं म्हटल्यावर कसे परत घेतील ते? अहो पण नेमकं असं काय झालं की त्यांना काढावं लागलं? विचारा की शीतलला. शीतलला? तिला काय माहित? ए चल चल बाहेर तू. चल. अगं मम्मी, शीतल त्यांच्या साहेबांसमोर त्यांना लय काय काय बोलली. आणि एवढंच नाही तर त्यांच्यावर हात बी उचलला. त्यामुळे त्यांनी यांना काढून टाकलं. काय?